मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे. हाय नमस्कार. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर आज आमच्याकडे होतो हळदी कुंकाचा कार्यक्रम. तर आमचं हळदी कुंकाचा कार्यक्रम हे आम्ही एकाच ठिकाणी साजरा करत असतो. तर आमच्या वाडीत मंदिर आहे शंकराचं, तिथे आम्ही सर्व मिळून एकाच ठिकाणी एकाच दिवशी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करत असतो. आणि सर्वांनी मिळून केलेला तर खूप एन्जॉय पण करत असतो. आणि मग सकाळी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असते. पूजा वगैरे झाली की आरती वगैरे झाल्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे होते. त्यानंतर जेवण वगैरे झालं की आम्ही आमचा कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू करत असतो. तर मी देवाच्या पूजा वगैरे झाल्यानंतर पाया पडल्या, प्रणीला पण पाया पडवून घेतल्या आणि हळदी कुंकाचं आमचं जेवण वगैरे झाले की कार्यक्रमाला सुरुवात झाली. सो मी सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि ही बघा छोटी, मला पण हळदी कुंकू लावायला ही झाली, तिला पण मला लावायचं, तर मी पण तिला लावून घेतलं. असं लहान मुलांना आवड असते ना. तर मी सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलं. आणि प्रणील बघा माझ्या पाठीमागे फिरत होतो. तो पण बोलतो मला पण लावू दे. त्यानंतर मग आम्ही सर्वांना वाण वगैरे वाटून घेतलेलं. तर आमच्याकडे वाणाला पण आम्ही असं सर्वांना एकच वस्तू अशी भेट घेत असतो. वेगवेगळी काय असं वेगळं काय घेत नसतो. तर सर्वांना मिळून सर्वांना एकसारखीच वस्तू घेत असतो. तर मी तोपर्यंत मग सगळ्यांना हळदी कुंकू लावले आणि वाण वगैरे पण वाटून घेतलेलं. आणि ही बघा माझी सासूबाई, त्यांना पण मी हळदी कुंकू लावलं आणि पाया पडून घेतल्या. तर मग असं आम्ही हा आमचा दुपारचा कार्यक्रम पार पाडलेला. त्यानंतर थोडं फोटोशूट पण केलेला आम्ही. थोडं रील्स पण बनवायचे, ते पण बनवून घेतलं. सर्वांनी खूप एन्जॉय केलेला, खूप मज्जा आलेली यावर्षी. आणि मी जे साडी वेअर केलेली आहे ती माझ्या साखरपुड्याची साडी आहे. सो तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही इकडे या आईंना खूप फोर्स करत होतो की चला आपण फोटो काढूया, फोटोशूट करूया. पण या मामी, आजी, आई वगैरे नको बोलत होते, लाजत होते थोडे. पण तरी पण त्यांनी काढलं आमच्यासाठी. खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केलेलं. त्यानंतर आमच्याकडे रात्रीचं कार्यक्रम सुरू झालं हरिपाठाचं. तर आमच्या इथे कुठलाही कार्यक्रम असेल तर रात्रीचं हरिपाठ वगैरे होते. आणि सर्व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे सर्वजण खूप छान एन्जॉय करतात. आणि माझ्या प्रणील बघा नाचतोय. आणि मला पण खूप छान वाटतं, आवडतं मला हरिपाठाला पण सर्व खूप छान एन्जॉय करत असतात. आणि बघा सर्व किती छान नाचत आहेत. आणि इकडे सर्व लोक वारकरी दरवर्षी पंढरपूरला जातात. तो आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असेल तर रात्रीचं आमच्याकडे मंदिरात हरिपाठ होत असते. आणि मी तर जाते, मला तर खूप आवडते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मग त्यानंतर हरिपाठ वगैरे झालेला असेल त्यानंतर मग आमच्या इकडे लहान मुलांना फुगड्या पण खेळलेली. तिथे पण माझ्यापर्यंत त्यांना बघून फुगडी खेळायला जात होता.
आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. तो बघा कसं नाचतं आणि एन्जॉय केलं आणि खूप छान भरपूर मजा सर्व उत्साहाने वगैरे वेगवेगळी स्टेप वगैरे करत असतात ना, तर खूप छान वाटतं. आणि भजन तसं भजन पण ऐकायला किती मन शांत वाटतं, एकदम मन प्रसन्न होतं. मला भजन आणि हरिपाठाला जायला पण खूप आवडते, तो नृत्य जाते. तुम्हाला पण आवडतं का नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने साजरा करतात कार्यक्रम. ढोलकीवर पण नाचायला किती छान वाटतं. आवाज आणि गाणी पण किती छान छान असतात विठ्ठलाची, त्याच्यावर नाचायला खूप छान वाटतं. तुमच्याकडे पण असं करतात का? तो इथे कोकण आहे तर इथे तर असंच होतं. तुमच्याकडे पण होत असेल तर इथे बघा हे सगळे कसे खेळायचे, लहान मुलं मोठ्यांपासून सर्व खूप छान वाटतं पद्धतीने खेळत असतात. आणि मध्ये मध्ये दिसतो ना तो प्रवीण नाचतो, त्याला खूप आवडतं. ते जसे मुलं करतात तसं त्याला करायला खूप मजा वाटते आणि नाचायला पण खूप मध्ये मध्ये जातो तो. लहान मुलं पण बघा किती उत्साहाने नाचत असतात, त्यांच्यामध्ये किती उत्साह आहे हे बघण्यासाठी. मला कसं नाही येत करता, मुली बघा लहान लहान किती छान करतात. बघा शेवटपर्यंत नाचली, शेवटपर्यंत नाचपर्यंत. तुम्हाला मी दाखवण्यासाठी हे पूर्ण ब्लॉग टाकलेला आहे की आमच्याकडे असं होतो म्हणून. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा.
आणि हरिपाठ वगैरे झालं, जेवण वगैरे झाले. त्यानंतर आम्ही बघा, हे दादा बघा च्याऊ मेवची घालून ठेवली आहे माझ्या प्रणीलची. आणि इकडे बघा ही ताटं बघा, आमच्या इथल्या कार्यक्रमाची भांडी कशी रांगेत लावलेली आहे ती. आणि इथे आमच्याकडे कार्यक्रम झालं की